काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने महामंडळाला मेसर्स इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मेसर्स नाडा एनर्जी लिमिटेड आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या 4 कंपन्यांकडनं डिझेलचा पुरवठा होत असतो. आणि प्रामुख्यानं आम्हाला दररोज सरासरी 10,87,000 लिटर हे रोज लागत असतं, कारण 14,500च्या आसपास आमच्या या डिझेलच्या गाड्या आज रस्त्यावर धावत आहेत. आणि त्यामुळे हा पुरवठा म्हणजे थांबू नये, कारण बऱ्याच ठिकाणी पुरवठा कमी असल्या कारणामुळे काही गाड्या बंद पडण्याच्या निदर्शनास आल्यानंतर ही बैठक आयोजित केली होती. परंतु सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एस टी महामंडळ कटिबद्ध आहे आणि या सगळ्या कंपन्यांना आम्ही सूचना केलेली आहे, त्याचबरोबर विनंती केलेली आहे. आम्हालाही कल्पना आहे की पुन्हा देशामध्ये डिझेल आणि पेट्रोलची परिस्थिती जो सप्लाय आहे तो कमी असल्या कारणानं काही ठिकाणी अडखळलेली आहे. परंतु एस टी महामंडळ ह्या 55 लाख प्रवाशांना घेऊन सेवा देत असल्या कारणानं त्यावर कुठेही अडचण निर्माण होऊ नये यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. प्रामुख्यानं सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी मान्यही केलेलं आहे की आम्हाला जरी प्रति लिटर नुकसान होत असेल तरी एस टी महामंडळाचं साधारण 61 वर्षापासून आम्ही डिझेलचा पुरवठा करतो, त्यामुळे एस टी महामंडळाचं नुकसान कुठेही होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली, त्याचं मनापासून आभारी व्यक्त केले आहे. परंतु त्याचबरोबर आमच्या लोकांना म्हणजे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केलेल्या आहेत की प्रत्येक आगारातून किमान 5 लिटर डिझेल हे दररोज बचत व्हायला हवी. आणि त्या पद्धतीनं जर 5 लिटर डिझेल प्रत्येक आगारातून आम्ही बचत केली तर जवळजवळ फक्त 1,000 लिटर डिझेल हे दररोज बचत होऊ शकेल. आणि त्यामुळे सध्याच्या डिझेल दरांमुळे दररोज सुमारे 1 लाख रुपयाची आमची आर्थिक बचत होईल. यासाठी आगामी निहाय डिझेल बचतीची उद्दिष्टे तातडीने निश्चित करण्याच्या सूचना मी आमच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. ज्या चालकांच्या चुकीच्या पद्धतीमुळे म्हणजे किलोमीटर प्रति लिटर 10 लिटर कमी जर लिटरचा नुकसान होत असेल तर त्या वाहन चालकांना पण समुपदेशन करून योग्य प्रशिक्षण देण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी व दुरुस्ती योग्य प्रकारे केली तर डिझेल कमी प्रमाणामध्ये जळेल आणि त्यामुळे तिथेही आमची बचत होऊ शकेल. डिझेल बचतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चालकांचा सत्कार करण्यात यावा, तसेच त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना चालू करण्याची मी सूचना आमच्या एस टी महामंडळाच्या सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आणि जे आगार डिझेल बचतीच्या निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक बचत करतील त्या आगारांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून महायुती सरकारनं डिझेल बचतीचं आणि पेट्रोल बचतीचं जे उद्दिष्ट आपल्या राज्यामध्ये निर्माण केलेलं आहे तशा पद्धतीची योजना एस टी महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय एस टी महामंडळाचा अध्यक्ष या